आज आम्हाला ही संधी दिली की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे प्रियानो, त्या जन्माचं रहस्य आम्ही समजून घ्यावं प्रियानो. आम्ही वर्षानुवर्ष प्रियानो आम्ही ख्रिस्त जन्माविषयीचे अनेक वचनं ऐकली आहे प्रियानो, अनेक सेवकाकडून आम्ही ऐकलेलं आहे. परंतु प्रियानो देवाच्या वचनामध्ये खूप रहस्य दडलेले आहेत. आणि प्रियानो देवाचं वचन ज्यावेळेस येतं प्रियानो, प्रत्येक वेळेस ते नाविन्याने आमच्याकडे येत असतं. आणि आज पण प्रियानो परमेश्वर अनेक अशा गोष्टी ज्या त्याच्या जन्मासंबंधित आहे प्रियानो, प्रभू आज त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रगट करणार आहे. आणि प्रियानो हा उपवास प्रार्थनेचा पहिला दिवस आहे. आणि या 7 दिवसामध्ये प्रियानो परमेश्वर या विषयाला प्रियानो अधिक आमच्या पुढे स्पष्ट करणार आहे. आणि देवबाप त्याच्या वचनातून आम्हाला चालवणार आहे. तर प्रियानो मी बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म प्रियानो हा खूप योजनाबद्ध पद्धतीने झालेला आहे. आणि प्रत्येक गोष्टची योजना प्रियानो परमेश्वराने अगोदरच केली होती की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा व्हावा, कुठे व्हावा, त्याच्या जन्मासंबंधित कुठले कुठले लोक असावे, कुठले कुठले ठिकाण असावे, कुठले कुठले संदेष्टे असावे की त्यांनी त्याच्या जन्माविषयी भाकीत करावं. सो प्रियानो मी बघतो की प्रत्येक गोष्ट परमेश्वराने योजना केली होती. परमेश्वराने ठरवलं होतं कुठल्या समयामध्ये त्यांनी यावं, कोणाच्या द्वारे यावं, कसं यावं, कुठल्या ठिकाणातून यावं, त्यानंतर कुठे जावं, कुठे समर्पण व्हावं. सो प्रत्येक गोष्ट प्रियानो आम्ही बघतो की प्रभूने अगोदर नियोजित केली होती, प्रभूने अगोदर ठरवली होती. आणि आम्ही बघतो प्रियानो की ह्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या योजनेनुसार ठरल्या गेल्या. परमेश्वराने जसं भाकीत केलं होतं प्रियानो तशाच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या प्रियानो. आणि आम्ही बघतो की प्रियानो सगळ्यात अगोदर स्वतः परमेश्वराने प्रियानो त्याच्या येण्याबद्दल भविष्यवाणी केली होती. आणि आम्ही बघतो की उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि वचन उत्पत्ती 3 आणि 15. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. आम्ही बघतो की प्रियानो सगळ्यात अगोदर परमेश्वराने, कुठल्या संदेष्टाने नाही तर स्वतः परमेश्वराने प्रियानो या ठिकाणी मसीहा येणार आहे किंवा ख्रिस्त येणार आहे त्याच्याबद्दलची भविष्यवाणी प्रियानो या वचनामध्ये केली होती. आणि आम्ही बघतो प्रियानो की या वचनामध्ये लिहिलं, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. तर आम्ही बघतो की ज्यावेळेस आदम हवेने परमेश्वराची आज्ञा मोडली प्रियानो, आणि त्यानंतर परमेश्वराने प्रियानो आदम हवेला शाप दिला, त्याचबरोबर सर्पाला शाप दिला. आणि त्याच वेळेस प्रियानो परमेश्वराने स्वतः प्रियानो भविष्यवाणी केली होती की एक स्त्रीची संतती, एक स्त्रीचं बीज जे आहे ते सैतानाचं काय करणार आहे, डोकं फोडणार आहेत. ही पहिली भविष्यवाणी बायबलची आहे जी प्रियानो मसीहाच्या जन्माविषयी केली होती. आणि ही जी भविष्यवाणी प्रियानो स्वतः परमेश्वराने केली. हालेलुया. आणि आम्ही बघतो की परमेश्वराने ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या की एका स्त्रीच्या संततीच्या द्वारेच मसीहा या जगात जन्मास येणार आहे. म्हणून पण आम्ही बघतो प्रियानो की यशाया 7 आणि 14 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. यशाया 7 आणि 14. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमान्युएल, आमच्या सान्निध्य देव असे ठेवील. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की यास्तव प्रभू स्वतः, प्रभू आम्ही बघतो की प्रभूने स्वतः हे चिन्ह दिलं प्रियानो. कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो वचन 10 मध्ये की परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला, तुझा देव परमेश्वर याच पाशी तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्वलोकात असो. आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्याला कंटाळा आणिता हे थोडे झाले, म्हणून माझ्या देवास ही कंटाळविता काय. यास तो प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, आमच्या सन्निध देव असे ठेवील. सो प्रियानो आम्ही बघतो की या वचनामध्ये प्रियानो स्वतः प्रभूने आम्हाला हे चिन्ह दिलं प्रियानो की एक कुमारीच्या द्वारे एक मसीहा जन्मास येणार आहे.
आणि म्हणून आम्ही बघतो प्रियानो की ज्या प्रकारे देवाच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रियानो प्रभूने प्रियानो अगोदर नियोजित केलं होतं आणि प्रियानो की एक स्त्रीचं बीज जे आहे, एक स्त्रीची संतती जी आहे, तिच्यापासूनच या जगामध्ये मसीहा येणार आहे. सो आम्ही बघतो की प्रियानो प्रत्येक गोष्ट प्रभूने अगोदर योजना केली होती की त्याचा जन्म कुठे व्हावा. सो आम्ही बघतो की त्याचा जन्म कुठे झाला, गायच्या गोठ्यात झाला, पण कुठे झाला, बेथलेम मध्ये, है की नाही, ठिकाण. आम्ही बघतो की ठिकाण सुद्धा परमेश्वराने नियोजित केलं होतं. आम्ही बघतो की जी मरिया आहे ती कुठे राहत होती अगोदर, कुठे राहत होती, नासरेत मध्ये, बरोबर बरोबर की नाही. आम्ही बघतो की नासरेत, बेथलेहेम, यरुशलेम आणि मिसर हे प्राणो हे सर्व ठिकाणं येशू ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित आहे. त्याचबरोबर प्राणो मरिया, योसेफ, अलिशिबा, जखार्या हे जे व्यक्ती आहे प्राणो ते येशू ख्रिस्ताच्या जन्मसंबंधित लोक आहेत. त्याचबरोबर प्राणो आम्ही बघतो की जी मरिया आम्ही बघतो की ती नासरेतमध्ये राहायची. आम्ही बघतो की परमेश्वराने प्राणो येशू ख्रिस्ताला पाठवण्यासाठी मरियेची निवड केली, कारण ती कुठे राहत होती, नासरेतमध्ये. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला नासुरी हे नाव मिळावं किंवा नासरेतकरी हे नाव मिळावं म्हणून आम्ही बघतो की प्राणो त्या ठिकाणातल्या मरियेलाच प्रभूने काय केलं, निवड केलं. सो त्यांचे ठिकाणं, ती व्यक्ती प्राणो ह्या सर्व गोष्टी काय आहे, येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधित आहे प्राणो. आम्ही बघतो की त्या काळात पण अनेक कुमारिका असतील, परंतु प्राणो परमेश्वराने नासरेत या ठिकाणचीच कुमारिकेला निवडलं. आम्ही बघतो की मरियेबद्दल प्राणो बायबलमध्ये खूप काही गोष्टी दिलेल्या आहे की ती एक आज्ञाधारक अशी स्त्री होती, एक कुमारिका ती होती. प्राणो ज्यावेळेस तिने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिला प्राणो अनेक विद्वान म्हणतात की ती 14 किंवा 15 वर्षाची असावी. आणि आम्ही बघतो की ती आणि तिची नातलग अलिशिबा ह्या दोघी पण काय होत्या, प्रेग्नेंट होत्या. ज्यावेळेस प्राणो प्रभूच्या दूताने मरियेला दर्शन दिलं प्राणो आणि त्यानंतर आम्ही बघतो की ती अलिशिबेला भेटायला गेली, त्यावेळेस अलिशिबेला 6वा महिना चालू होता, है की नाही. आम्ही बघतो की अलिशिबा प्रेग्नेंट होती, त्याचबरोबर मरिया जी येशू ख्रिस्ताची आई आहे ती पण प्रेग्नेंट होती. आणि आम्ही बघतो प्राणो ह्या दोघी नातलग आहेत आणि ह्या दोघींच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत कार्य केलं प्राणो. आम्ही बघतो की अलिशिबा पण प्राणो म्हातारी झाली होती आणि प्राणो आम्ही बघतो की गॅब्रिएल दूताने ज्यावेळेस जखार्याला दर्शन दिलं प्राणो, त्यावेळेस आम्ही बघतो की त्याने सांगितलं की तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू योहान ठेव, तो जो मसीहा येणार आहे त्याच्यासाठी तो मार्ग तयार करणार आहोत. सो प्राणो ह्या सर्व योजना ज्या आहे ह्या परमेश्वराच्या होत्या. आम्ही बघतो योहान जो प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी आला. आणि येशू ख्रिस्त आणि योहानामध्ये किती महिन्याचा फरक होता, 4 महिने. 6वा महिना चालू होता अलिशिबेला, बरोबर बरोबर आहे की नाही. वचन वाचूया, लूक याचा 1ला अध्याय वचन 36. पहा, तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे. ओके. ज्यावेळेस गॅब्रिएल दूत तिला बोलला प्रियानो, त्यावेळेस आम्ही बघतो की तिला कितवा महिना चालू होता, 6वा. म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानामध्ये किती फरक आहे, किती महिन्याचा, 6 महिन्याचा ना, बरोबर. ज्यावेळेस दूत बोलला असेल त्यावेळेस कदाचित ती प्रेग्नेंट राहिली असेल आणि आम्ही बघतो की त्यावेळेस कदाचित 7 किंवा 6 महिन्याचा फरक असेल, जास्त फरक नसेल. आणि आम्ही बघतो प्रियानो की जी ही अलिशिबा आहे प्रियानो ती तिच्या नात्यातली होती. कोणाच्या नात्यातल्या, मरियेच्या नात्यातली होती. आम्ही बघतो प्रियानो ज्यावेळेस परमेश्वराने प्रियानो मरियेची निवड केली प्रियानो, आम्ही बघतो की काही गोष्टी तिच्या जीवनामध्ये होत्या ज्याद्वारे तिची प्रियानो निवड करण्यात आली, ती म्हणजे ती एका योग्य वंशातली होती. हालेलुया. मरिया कोणत्या वंशातली होती, योग्य वंशातली होती. पण वंश आहेत ना, घराणे आहेत, कुठल्या घराण्यातली होती सांगता येईल, अभ्यास केलाय कधी, किती वर्षापासून आम्ही ख्रिसमसचा मेसेज ऐकते बरं, किती वर्ष झाली,
सांगा, मरिया कुठल्या कुठल्या घराण्यातली होती? कोणत्या वंशातली होती? इस्रायलाचे वंश किती? माझ्याकडे बघा, इस्रायलचे वंश किती? 12. मग एखाद्या वंशातून तर ती असेल, आहे की नाही? यहुदा वंशातली. किती जणांना वाटतं की ती यहुदा वंशाची होती? तुम्हाला वाटतं? तुम्हाला? मरिया जी होती ती लेवी वंशाची होती, कारण जखर्या कोण आहे? एक याजक होता, बरोबर? अलिशिबा तिची कोण आहे? नातलग आहे, तिची बहीण आहे, बरोबर? मग ती कोणत्या कुटुंबातून येते? कोणत्या कुटुंबातून? याजकाचं काम कोण करायचे? लेवी. लेवीचं घराणं म्हणजेच अहरोनाचं घराणं, कारण परमेश्वरानेच त्यांना याजकपणाचं काम दिलं होतं. आणि म्हणून आम्ही बघतो प्रियानो की जी अलिशिबा आहे प्रियानो, ती कोणाच्या नात्यातली आहे? थिओलॉजी यालाच म्हणतात बरं का. प्रत्येक गोष्ट बायबलमध्ये दिली नाही, पण ज्यावेळेस आपण बायबलचा अभ्यास करतो प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर एक एक गोष्ट आम्हाला काय करतो? स्पष्ट करतो. सो आम्ही बघतो प्रियानो की ती योग्य वंशातली होती प्रियानो. आणि योसेफ जो होता तो कोणत्या वंशातला होता? योसेफ. योसेफाबद्दल ऐकले आम्ही. योसेफ मरिया, योसेफ मरिया. योसेफ कोणत्या वंशातला होता? प्रभू कुठल्या पण वंशात जन्म घेऊ शकतो का प्रियानो? दाविदाच्या वंशात. दाविदाचा वंश कोणापासून आला? यहुदाच्या घराने, बरोबर? 12 वंशातून. कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो की याकोबाने आपल्या मुलांसाठी भविष्यवाणी केली होती की जो राजदंड आहे तो यहुद्याच्या पायामधून ढळणार. सो आम्ही बघतो की अनेक भविष्यवाण्या होत्या प्रियानो की जो ख्रिस्त येणार आहे तो यहुदी वंशातून, दाविदाच्या वंशातून येणार होता. आणि ज्या प्रकारे प्रियानो आम्हाला देवाचं वचन सांगतं प्रियानो, लूक याचा 3 अध्याय वचन 33, तो अम्मीनादाबाचा व तो आदनीचा, तो अर्णयाचा, तो हेस्रोनचा, तो पेरेसचा, तो यहुदांचा, तो याकोबाचा, तो इसहाकाचा, तो अब्राहमाचा, तो तेरहाचा, तो नाहोराचा, तो सरुगाचा, तो रऊचा, तो पेलेगाचा, तो यबाराचा, तो शेलहाचा, तो केनानाचा, तो अर्पदक्षाचा, तो शेमाचा, तो नोहाचा, तो लाखेमाचा, तो मतुशलहाचा, तो अनोकाचा, तो यारदाचा, तो महलेलाचा, तो कनानाचा, तो अनुषाचा, तो शेताचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र. ओके. आम्ही बघतो की प्रियानो जर खालून जर आम्ही वाचत गेलो प्रियानो, तर आम्हाला प्रियानो योसेफाची जी वंशावळ आहे, येशू ख्रिस्ताचं जो वंशावळ आहे प्रियानो, जो जगिक पिता त्याला म्हणता येईल. कारण आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा पूर्णपणे प्रियानो पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. आम्ही बघतो फक्त त्यांचं वाग्दान झालं, त्यांची मागणी झाली होती, परंतु ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस गॅब्रियल प्रियानो मरियेकडे आला प्रियानो, आणि ज्यावेळेस प्रियानो सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या प्रियानो, त्यावेळेस ते म्हणते की मला पुरुष ठाऊक नाही. म्हणून प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की प्रियानो त्याचा जो जन्म झाला प्रियानो, तो दैहिकरित्या नव्हे झाला, तर आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झाला. आणि आम्ही बघतो प्रियानो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतो, लूक याचा 1 अध्याय वचन 26 आणि 26 ते 28 पर्यंत. नंतर 6व्या महिन्यात देवाने गलिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रियल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दंत होती. या ठिकाणी आम्ही बघतो प्रियानो जो योसेफ आहे तो कोणाच्या घराण्यातला आहे? कोणाच्या घराण्यात? या वचनामध्ये लिहिले की नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रियल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत होती. सुप्रानो, घराणं खूप महत्वाचं होतं, हे की नाही? कारण परमेश्वराने दाविदाला सांगितलं होतं की मी तुझं राजासन जे आहे ते कायमच स्थापिल, हे की नाही? आणि प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे गादीवर प्रियानो वेगवेगळे राजे आले, परंतु येशू ख्रिस्ताचं जे राज्य आहे किंवा तो ज्यावेळेस गादीवर बसेल प्रियानो, देवाचं वचन सांगतं की ते युगानुयुग राज्य करणार आहे. त्याच्या जो
राज्य आहे त्याचा कधीही अंत होणार नाही. आणि म्हणून प्राणो आम्हाला या वचनामध्ये पाहायला मिळतं की ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की ती दाविदाच्या घराण्यातील, कोणाच्या घराण्यातील? दाविदाच्या. योसेफ कोणत्या घराण्यातला आहे? दाविदाच्या घराण्यातला. आणि मरिया बरोबर? कन्फ्युजन आहे का? नाही ना. अलिशिबा कोणाच्या घराण्यातली आहे? लेवी वंशातील. जखर्या लेवी वंशातला. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्राणो, पहिले इतिहास याचा 24वा अध्याय वचन 10. च्या अगोदर एक वचन वाचूया. लूक 1 आणि 5. यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. ओके, या ठिकाणी प्राणो स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जी अलिशिबा होती ती अहरोनाच्या कुळातली होती. कोणाच्या कुळातली? अहरोनाच्या. आणि ती मरियेची कोण होती? नातलग होती, म्हणजे नात्यातली होती. आणि प्राणो आम्ही बघतो की जखर्या जो आहे तो अबियाच्या वर्गातला होता. कोणाच्या वर्गातला? अबियाच्या. पहिले इतिहास 24:10. 7वी हक्कोसाची, 8वी अबियाची. ओके, या ठिकाणी देखील प्राणो अबियाचा जो वर्ग आहे प्राणो तो आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून प्राणो जर आम्हाला जुन्या कराराची जर माहिती असेल प्राणो पुरेपूर, तर आम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. अबियाचं घराणं, अहरोनाचं घराणं. आम्ही बघतो प्राणो बरेच लोक असे म्हणतात की प्राणो आमच्यासाठी फक्त नवीन करारच महत्वाचा आहे, जुना करार महत्वाचा नाही. जर विचार करा प्राणो, अलिशिबा अहरोनाच्या घराण्यातली आहे, जखर्या अबियाच्या वर्गातला आहे. जर हे आम्हाला समजून घ्यायचं तर आम्हाला जुना करार वाचणं गरजेचं आहे. तर आम्हाला कळेल की प्राणो जो जखर्या आहे तो कोणत्या वर्गातला आहे? अबियाच्या वर्गातला. आणि अलिशिबा कोणाच्या घराण्यातली आहे? कोणाच्या? जोरात म्हणूया. सो प्राणो आम्हाला सगळ्या गोष्टी माहित असायला पाहिजे. आणि अलिशिबेला आणि जखर्याला कोण झाला? बाप्तिस्मा करणारा योहान. योसेफ कोणत्या घराण्यातला आहे? दाविदाच्या. आणि मरिया कोणत्या घराण्यातली आहे? ओके, त्याच्या अगोदर माहित होतं का तुम्हाला मरिया कोणत्या घराण्यातली? किती वेळेस बायबल वाचले बरं तुम्ही? भरपूर वेळेस वाचले ना. सो परमेश्वर जो आहे ना प्राणो तो प्रत्येक वेळेस आम्हाला नवीन गोष्टी देतो. ज्यावेळेस तुम्ही बारकाईने प्राणो वचनाचा अभ्यास करता प्राणो, अनेक गोष्टी परमेश्वर तुम्हाला प्रगट करतो. आता ह्या ज्या गोष्टी आम्हालाही परमेश्वर प्रगट करतो याच्या मागे एकच कारण आहे प्राणो की आम्ही वाचन करतो. होईल तितका वेळ आमचा वाचनामध्ये जातो. आणि ज्यावेळेस वाचतो प्राणो त्यावेळेस परमेश्वर काय करतो?